नमस्कार मित्रांनो, मी निसर्ग मित्र देवीदास थोरात आणि आज गुरुवार दिनांक 21 मे रोजी सकाळी या ठिकाणी आमच्या गावातील मारुती मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी अंकुश थोरात शिक्षक यांनी मला फोन केला आणि हा एक पक्षी त्या ठिकाणी होता आणि त्याला उडता येत नव्हते मित्रांनो. आणि त्यांनी मला फोन केला. त्यानंतर तिथं गेल्यानंतर कळलं की हा पक्षी पाकुळे नावाचा हा पक्षी आहे. आपण सर्वांनी बघितला असन. याचे नाव पक्षी पाकुळे आहे आणि हा चिमणीच्या आकाराचा असतो आणि याला थोडा काळसर रंगाचा असतो आणि खूप छोटा असतो हा पक्षी चिमणीच्याच आकाराचा. आणि मित्रांनो, हा पक्षी 3-3, 4-4 महिने हा हवेमध्येच राहतो आणि हवेतच हा पक्षी झोप घेत असतो. मित्रांनो, आपल्याला आश्चर्य वाटेल की खरंच हा पक्षी हवेतच झोप घेतो आणि हवेमध्ये जे उडणारे छोटे छोटे पक्षी आहे ते छोटे छोटे कीटक असन हे असन तर हे पक्षी छोटे छोटे कीटक खातात आणि ते कीटक खाऊन हे या ठिकाणी जगत असतात. आणि हा पक्षी जो आहे तर 100% मांसाहारी आहे, छोटे कीटक खाऊनच जगतो. त्याचबरोबर हा जो पक्षी आहे तर पडकी घरं असेल किंवा वाडा असेल, कुठं पडलेले घरं असेल किंवा पहाड खडप असेल, दगडी भाग, तर त्या ठिकाणी हा पक्षी राहतो. आणि याचे नाव पक्षी पाकुळे आहेत आणि खूप छोटा पक्षी असतो बघा आपण. आणि तो खूप चांगला आहे, त्याला जखम वगैरे झालेली नाही, परंतु तो उडून जाईल. मित्रांनो, अगोदर त्याला चालता येत नव्हते, थोडंसं हे होतं, परंतु आता तो उडण्याचं या ठिकाणी तयारीत आहे. आपण त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात या ठिकाणी सोडणार आहे. मित्रांनो, अतिशय अशा पद्धतीनं आपणही अशा पद्धतीनं कुठेही पक्षी वगैरे जर दिसले तर कृपया त्याला या ठिकाणी आपण जतन करावे आणि नैसर्गिक अधिवासात सोडावे आणि त्या ठिकाणी पक्ष्यांचं या ठिकाणी रक्षण करावं. एवढंच आपल्याला सांगतो. धन्यवाद.